नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 10 मार्च 2025 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या या विश्लेषणाला आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. हे विश्लेषण सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला एक आठवण करून द्यायची आहे. ती म्हणजे ह्यापूर्वी आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर कृपया तो व्हिडिओ आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी एकदा बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा. म्हणजे तुम्हाला सोमवार सकट पुढील आठवड्यात कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते ह्याचा संपूर्ण अंदाज येऊ शकेल. आता आपण काय करूया, आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया. आता उद्यासाठी आपण इथे काय केलंय, वरच्या बाजूला जर बघितलं तर 22,600 ही इम्पॉर्टंट लेवल आपल्याला दिसते. खालच्या बाजूला बघितलं तर 22,500 ही इम्पॉर्टंट लेवल दिसते. आता या दोन्हीच्या ज्या दिशेनं ब्रेकआउट होईल त्या दिशेनं आपल्याला मुवमेंट होऊ शकते. सध्या तेजीचं आपल्याला 2-3 दिवस झाले एक बाउन्स येतोय. त्यामुळे जर गॅप अप ओपन झालं, वर जायला लागलं आणि 22,600 च्या वर टिकायला लागलं तर काय होऊ शकतं, तर आपल्याला आणखीन एक तेजी बघायला मिळू शकते. 22,650, 22,700 आणि 22,750 अशी 3 टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. हे झालं जर समजा फ्लॅट किंवा गॅप अप ओपन होऊन तेजी व्हायला लागली तर. मात्र जर फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप डाऊन ओपन झालं आणि खाली यायला लागलं आणि 22,500 च्या खाली टिकायला लागलं तर काय होऊ शकतं, तर 22,500 च्या खाली टिकायला लागल्यानंतर खाली जात असताना आपल्याला 22,450, 22,400 आणि 22,350 अशी 3 टार्गेट आपल्याला खालच्या बाजूने बघायला मिळू शकतात. आता हे झालं आपल्याला 3 टार्गेट थिअरीनुसार केलेलं विश्लेषण. आता मी जो नवीन अभ्यास करतोय त्यानुसार सध्या आपल्याला काय दिसतंय, खालच्या बाजूला इथे रिव्हर्सल झोन दिसतोय. ही लेवल कोणती आहे तर 22,477 च्या आसपास आहे आणि खालची लेवल कोणती आहे तर 22,387 च्या आसपास आहे. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल हे एक 90 पॉइंटचा रिव्हर्सल झोन आपल्याला दिसतोय. हा टार्गेट झोन नाहीये, त्यामुळे वरून खाली येत असताना आपल्याला काही ट्रेड घ्यायचा नसतो. रिव्हर्सल झोन मध्ये आपण काय वाट बघायची असते की समजा वरनं किंमत खाली यायला लागली आणि इथे टच झाली आणि इथनं रिव्हर्सल आलं तर आपल्याला एक चांगली संधी मिळू शकते. कधी कधी काय होतं, खाली आतपर्यंत जातं आणि मग परत वर येत असताना इथे आपल्याला चांगली संधी मिळते ज्या वेळेला ही लेवल ब्रेक होते. कधी कधी काय होतं की इथे मधोमध न येता पूर्ण खाली जातं, खालच्या लेवलला टच होतं आणि वर जायला लागतं. तेव्हा सुद्धा आपल्याला काय होतं, ज्या वेळेला वर जायला लागतं ह्या लेवलच्या वर गेल्यानंतर चांगली संधी मिळू शकते. आणि शेवटचं आपल्याला त्याच्यामध्ये असं दिसतं की कधी कधी ह्याच्याही खाली जातं आणि इथून खाली गेल्यानंतर मग ज्या वेळेला वर यायला लागतं ते इथे सुद्धा आपण काय करू शकतो, खालनं येऊन जेव्हा वर जायला लागेल त्यावेळेला इथे सुद्धा आपण तेजीचा विचार करू शकतो. म्हणजे 22,387 ला जेव्हा क्रॉस करून वर जाईल इथे आपण तेजीचा विचार करू शकतो. अर्थात इथे थोडंसं रिस्क जास्त असते पण त्याबरोबर स्टॉप लॉस सुद्धा छोटा असतो, बरोबर. इथून जेव्हा वर जाईल त्यावेळेला काय होतं, इथे आपण समजा विचार केला तेजीचा, किंमत वर जायला लागली तर आपलं पहिलं टार्गेट काय असणार आहे, पहिलं टार्गेट ही लेवल असणार आहे 22,477. त्याच्याही वर टिकायला लागलं तर मग आपण काय करू शकतो, पुढच्या टार्गेटचा विचार करू शकतो. जोपर्यंत हे रिव्हर्सल येत नाही तोपर्यंत आपल्याला वरचे टार्गेट झोन जे काय असेल ते आपल्याला बघायला मिळणार नाही. तर त्यामुळे सध्या आपल्याला टार्गेट झोन दिसत नाहीयेत, फक्त रिव्हर्सल झोन दिसतोय. इथे किंमत रिव्हर्स होण्याची शक्यता आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. तर माझ्या मते तुम्हाला निफ्टीचं पूर्ण विश्लेषण लक्षात आलं असेल. आता आपण काय करूया, आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीच्या ह्या अतिशय विस्तृत अशा विश्लेषणानंतर बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर बँक निफ्टीसाठी मी काय केलंय, बँक निफ्टीसाठी सुद्धा इम्पॉर्टंट लेवल, टार्गेट लेवल असं आपण ड्रॉ केलेलं आहे. मी थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला सर्व लेवल्स व्यवस्थित दिसू शकतील. ओके. तर इथे तुम्हाला सर्व लेवल दिसत आहेत. आपण काय केलंय, वरच्या बाजूला 48,600 ही इम्पॉर्टंट लेवल घेतलेली आहे. खालच्या बाजूला 48,350 ही इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे. 250चा डिफरन्स असल्यामुळे आपण सेंटर लाईन काढलेली नाही. आता काय होईल, समजा फ्लॅट किंवा गॅप अप ओपन झालं, वर जायला लागलं, 48,600 च्या वर टिकलं
तर मग काय होऊ शकतं, वर जात असताना 48,700, 48,800, 48,900 अशी 3 टार्गेट आपल्याला वरच्या बाजूला बघायला मिळू शकतात. फ्लॅट किंवा गॅपडाऊन ओपन झालं आणि ओपनिंग नंतर खाली जायला लागलं आणि 48,350 च्या खाली टिकायला लागलं, तर काय होऊ शकतं, मग खाली जात असताना 48,250, 48,150 आणि 48,050 अशी 3 टार्गेट आपल्याला खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात. हे झालं 3 टार्गेट थिअरीनुसार केलेलं विश्लेषण. पण आपल्याला नवीन अभ्यासानुसार काय दिसतंय, इथे आपल्याला ह्या एरियामध्ये हा रिव्हर्सल झोन तयार झालेला दिसतोय आणि तुम्ही बघू शकता किंमत वर जाऊन एकदा खाली आली होती, परत एकदा वर गेली, परत रिव्हर्सल झोन मधनं खाली आली, तिसऱ्यांदा वर जाऊन खाली आली. अजून टार्गेट आपल्याला अचीव झालेलं नाही. साधारणपणे काय दिसतंय, 48,314 च्या आसपास पहिलं टार्गेट आहे. त्यामुळे इथनं वरनं खाली येत असताना आपल्याला इथे विचार करता येऊ शकतो, की जर फ्लॅट ओपन झालं किंवा आपल्याला गॅप डाऊन ओपन होऊन खाली जायला लागलं, तर 48,314 पर्यंत तरी नक्की जाऊ शकतं, असं आपल्याला चित्र दिसतंय. समजा 48,314 सुद्धा ब्रेक झालं, तर मग आपल्याला हे टार्गेट येण्याची शक्यता वाढते. हे कोणतं टार्गेट आहे, 48,168 चं टार्गेट आहे. आणि समजा 48,168 च्या सुद्धा खाली जायला लागलं, तर मग आपल्याला आणखीन एक टार्गेट आहे, 48,168 च्या खाली जायला लागलं, तर मग आपल्याला हे तिसरं टार्गेट ओपन होऊ शकतं. हे आहे 48,022 च्या आसपास. ह्याच्याही खाली टिकायला लागलं, तर मग चौथं टार्गेट आपल्यासाठी ओपन होऊ शकतं. ते आहे 47,835. अर्थात ही पुढची टार्गेट लांब लांबची आहेत. आपण सध्या काय विचार करू शकतो, जास्तीत जास्त हे टार्गेट येईल किंवा खूप झालं तर हे टार्गेट येईल, एवढाच आपण आता विचार करू शकतो. आणि त्या दृष्टीनं आपल्याला इथे चित्र तयार झालेलं दिसतंय. तर त्यामुळे इथे जर बघायला गेलं, तर बँक निफ्टीच्या बाबतीत आपल्याला काय दिसतंय, बँक निफ्टीच्या बाबतीत आपण रिव्हर्सल झोन मधनं रिव्हर्सल घेतलेलं दिसतंय, मात्र टार्गेट अजून अचीव झालेलं नाही. ऍटलिस्ट एक टार्गेट तरी अचीव होणं आवश्यक असतं. जर ते अचीव झालं आणि त्याच्या खाली जायला लागलं, तर मग पुढच्या टार्गेटचा आपल्याला थोडासा होप्स वाढू शकतात. पण सर्वात जास्त शक्यता असते की पहिलं टार्गेट अचीव होईल, त्यानंतर थोडी कमी शक्यता असते की दुसरं टार्गेट, त्याहून कमी शक्यता असते की तिसरं टार्गेट आणि चौथं टार्गेट होण्याची शक्यता त्याहून कमी असते. तर ह्या पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर आपल्याला आता लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनं रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन बँक निफ्टीमध्ये काम करतायत. तर हे झालं उद्यासाठीचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल, तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही सूचना असतील, प्रश्न असतील, शंका असतील, तर त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य विचारा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेणार आहे. त्यापूर्वी एक व्हिडिओ काही वेळासाठी पॉज करून ह्या सर्व सूचना तुम्ही वाचू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच मी आपली रजा घेतोय. धन्यवाद.